साहित्य चळवळीला जोर मिळाला पाहिजे तर तरुणाईला या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रवाहात आणलं पाहिजे. यासाठी 18 वर्षाखालील युवकांसाठी एखादं कवी संमेलन घ्यावं अशी सूचना CA KL फाटक यांनी केली. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्या वतीनं इथल्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित केलेल्या येरेघना कवी संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कवी संमेलनाला कुडाळ तालुक्यासोबतच जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद लाभला. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेच्या वतीनं या येरेघना कवी संमेलनाचं आयोजन केलं होतं. ज्येष्ठ साहित्यिक नाबा रणसिंग यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कवी संमेलनाचा शुभारंभ झाला. आपल्या मनोगतातून नाबा रणसिंग यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक डॉक्टर दीपाली काजरेकर यांनी केलं. यावेळी कोमसभेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, माजी अध्यक्ष अनंत वैद्य, कुडाळ शाखेचे अध्यक्ष संतोष वालावलकर, कार्यवाह सुरेश पवार, ज्येष्ठ साहित्यिक CA KL फाटक, वृंदा कांबळी, संदीप साळसकर, निलेश जोशी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचं आभार प्रदर्शन स्नेहा फणसळकर यांनी केलं. त्यानंतर CA KL फाटक यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाला सुरुवात झाली. कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातल्या अनेक भागातून कवी या काव्य संमेलनात सहभागी झाले होते. त्यांनी पाऊस या विषयासोबतच अन्य विषयांवर देखील कविता सादर केल्या. सादरीकरणात देखील विविधता होती. मालवणी कवितांची मेजवानी देखील काही कवींनी दिली. कवी संमेलनाचे अध्यक्ष KL फाटक यांनी देखील आपली 1954 सालामध्ये लिहिलेली पावसावरची कविता सादर करून आपलं मनोगत व्यक्त केलं. लखलखल आधी तीव्र उन्हाची, कडकड गडगड सात ढगांची, स्वेद बिंदुनी तप तपले तन, चातक झाले सर्व नगरजन, वाऱ्याचा जणू घोसतो लाईट. घोसलो नावाचा संपाचा प्रकार होता. संत गतीने काम करायचं. का वाऱ्याचा जणू घोसलो स्ट्राईक, वाऱ्याचे मग सारे पाहिजे. पूर्वी पंखे नव्हते, वाऱ्याचा पंखा घेऊनच वारायला वारायला. आणि अचानक अंधारून आले, गर्जती वादळ वारे, रौद्र गीत खळखळणारे, कल्पतरुण ते भीषण तांडव, जणू नटराजाची डोळे, नाजूक रमणी गर्दरी केली, नाजूक रमणी गर्दरी केळी, धरणी तुंबी ती तरतरती, प्रियकर वारा कानी तुझे बोलते. आणि मग पाऊस अचानक परत थांबतो. मागच्या कार्यक्रमाच्या वेळी हा विषय झाला की प्रत्येक तालुक्यामध्ये किती सभासद आहेत, आधी सभासद किती आहे याची नोंद आपल्याकडे परत एकदा घ्यायला पाहिजे. काही जण बदली होऊन गेलेले आहेत, काही मयत झालेले आहेत. सगळ्यांचा तपशील नाही. काही जण म्हणतात की मी मेंबर आहे पण इथल्या यादीमध्ये नाही. तर जे जे इथे उपस्थित आहेत, जे जे उपस्थित होतात, म्हणजे प्रेमाखातर येतात, तर ते जे सदस्य नसतील कुडाळ तालुक्याचे, जिल्ह्याचे किंवा आपल्या झपूरचा मासिक आहे, त्यांनी याची वर्गणी भरावी आणि या चळवळीला जोर द्यावा. जास्ती करून तरुणाईला या जास्ती आपल्याला आणायला पाहिजे. कारण 50, 60, 70 या लोकांनी काम त्या वेळेला केलं असेल, म्हणजे चळवळ पुढे न्यायची असेल तर ती तरुण मुलांना आली होती, म्हणजे कविता सादर केल्या. त्यांना आवर्जून बोलवून तरुणांसाठीच 18 वर्षापेक्षा कमी अशी वेळ धरून एखादं कवी संमेलन ठेवावं. तर मग जास्ती मुलं येतील. बऱ्याच मुलांना त्यांना अति उत्साहाची 2-4 मुलं आली पण आपल्या कविता सादर केल्याने त्यांना त्यांचे काहीतरी व्याप असतील, त्यांचे क्लासेस असतील, म्हणजे काही असतील. पण आपण परीक्षेचा युनिट टेस्ट हा सगळा विचार बाजूला ठेवून तरुणाई बोलतं तसं संमेलन, जसं आपलं बाल साहित्य संमेलन होतं, ते सगळे बालच त्या ठिकाणी अधिपत्य करतात, तसे तरुणाईचं संमेलन आणि त्यांना त्या व्यासपीठाचा सगळा चार्ज देऊन टाकायचा. आपण फक्त मागून निरीक्षकाच्या भूमिकेत बसायचं. तर जास्ती तरुण मुलं या उपक्रमात येतील आणि जे येतील त्यांना आपल्याकडे आपल्या घटनेमध्ये तरुण मुलांसाठी पण कमी दरामध्ये सुद्धा नाममात्र आहे, पण ती आपण योजना त्याच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे.
यावेळी कवी अनंत वैद्य यांनी सुद्धा मौलिक मार्गदर्शन केलं. कवी संमेलनाचं सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केलं. यावेळी अनंत वैद्य, डॉक्टर दीपाली काजरेकर, प्राध्यापक संतोष वालावलकर, सुरेश पवार, स्नेहा फणसळकर, स्वाती सावंत यांच्यासह नेहा कशाळीकर, राजेंद्र गोसावी, कृष्णा गवस, रामचंद्र शिरोडकर, साईप्रसाद वेंगुर्लेकर, मनीषा पाताडे, मनोहर सरमळकर, सदानंद रानडे, श्रावणी मढव, आर्यन गोलतकर, दीपा मेस्त्री, मेधा मणेरीकर, संदीप साळसकर, अदिती मसूरकर, पी.बी. कदम, रीमा भोसले, राजन भोसले, प्राध्यापक डॉक्टर एस.टी. आवटे, आर्या जडिये यांनी देखील आपापल्या कविता सादर केल्या. शाळा नको आहे म्हाका मोबाईल घेवं बसो. शाळा नको आहे म्हाका मोबाईल घेवं बसो. आयेन घातलो सळ पोवप असो. सोमा लॉक चाटो चलतच रे असो कसो. आईची लाकडा पडताना पायला चाकलो वाईटसो. आईची लाकडा पडताना पाय लचाको व्हायचो. आता गप सोमा झाला शाळेचो रस्तो. सोमाच्या सपनातल्या मोबाईलचो कसो झालो कोर्सो. सोमाच्या सपनातल्या मोबाईलचो कसो झालो कोर्स. पाऊस आला. प्रिये अंगणी पाऊस आला आणि पिंब भिजून गेले. बरे झाले नाहीतर तू तरी कुठे हवी बरसते पावसाचा. तू तरी कुठे बरसते. माझ्या कवितेचं निषेध आहे. कविता माझी प्रेयसी कविता गोड सपनात येते. रातीच्या अंधारात मला भरू उठव. लेखनीने वहीवर टिपे अक्षर कविता. कधी रागे भरवते, कधी हर्षते कविता, कधी मन फार गोंधळलं. त्या पावसाळी मनाला आता पाऊस हवा. पाऊस झालो आपण आता फक्त बरसायचं. पाऊस झालो आपण आता फक्त बरसायचं. कळी डोलू लागली तर मन हसायला. श्वासामध्ये गाणी पावसाची गाणी. श्वासामध्ये गाणी पावसाची गात होती. एक धुंद कळी उन्हाळ्या पाहते. अंमली पदार्थांचा नशाही उडते आणि स्टेरॉइडवरचा लोभ सुद्धा. मोटार बाईकचा हट्टही होतो आणि त्यावरचा बेभानपणा सुद्धा. मन स्वतःच्या अपंगत्वाचे नैराश्यही पुरते आणि दिवंगताच्या कुटुंबाचा रोष सुद्धा. पैशाच्या स्वार्थीपणा ही पुरतो आणि त्यामागच्या अपप्रकाराचा अवमान सुद्धा. धरित्रीच्या लोकावरी खेळ काका मांडलेला. धरित्रीच्या लोकावरी खेळ काका मांडलेला. जगायचे कोणासाठी पसारा सांडलेला. शूद्र जन्म मानवाचा दिधलाच्या ईश्वराने. शूद्र जन्म मानवाचा दिधलाच्या ईश्वराने. विश्वाच्या कल्याणार्थ व्यापिला हा देवजन. गर्जना भसवती मेघ सागरही उचमळला. जणू गगन भेगळ आले. मेघांच्या कल्या राशी चौकडे वाटले फुलं. पाण्याचे
असे तांडव उठले गावाची उसळी दिस. आरोस आटले सारे वळचणीत शिरले पाणी. मग डाळ पडे आकाळा तरी तेच झाले नाही. वेली पण आसूतच होते अश्रूंचे ओघळ पसरले. दाटला कंठवेशीचा डोळ्यांची विकली पाणी. माका भिजयता तुका भिजयता त्याका भिजयता. माका भिजयता तुका भिजयता त्याका भिजयता. आमच्या कोकणात पाऊस धो पडता. आमच्या कोकणात पाऊस धो पडता.